आज आपण पत्ताकोबीची सुकी भाजी बघणार आहोत, ते पण बिना पाण्याची. पाणी बिलकुल या भाजीला टाकायचं नाही. खूप छान टेस्टी भाजी लागते. नक्की तुम्ही ट्राय करा एकदा पत्ताकोबीची भाजी, खूप छान लागते. यामध्ये कांदा भरपूर टाकायचा आपल्याला या भाजीमध्ये. मी इथे कांदा कट करून घेत आहे, लसूण सोलून घेत आहे. भरपूर कांदा असा टाकायचा. खूप टेस्टी, खूप छान भाजी लागते. नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. मी जशी करते त्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. मी इथे लसूण सोलून घेतला. आपण आता पत्ताकोबी कट करूया. मी ज्या पद्धतीने भाजी कट करते तुम्ही पण त्याच पद्धतीने भाजी कट करा. मी इथे वरचं एक पान काढलेलं आहे पत्ताकोबीचे. अगोदर दोन म्हणजे असे जेवढे घाण वाटले तेवढे आपल्याला पानं काढून घ्यायचे. एकदम अशी पतली पत्ताकोबीची भाजी चिरायची. जशी आपण भजी कशी करतो पत्ताकोबीची त्या टाईपमध्ये तशी कट करायची आपल्याला. एकदम अशी लांब पतली खूप असे छान. जेवढी तुम्ही पातळ असे चिरसाल ना पत्ताकोबीचे पानं तेवढी छान होते. खूप छान लागते भाजी. नक्की तुम्ही ट्राय करा. मी इथे अशी कट करून घेत आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. त्याच पद्धतीने पत्ताकोबी कट करून घ्यायची. एकदम अशी लांब आणि पातळ अशी मस्त बारीक अशी पत्ताकोबी. मी आणखीन थोडीशी कट करून घेते गोबी. अशीच तुम्ही पत्ताकोबी कट करून घ्यायची आणि भाजी खूप छान होते आणि लवकर शिजते पण. आणि असे जाडसर गोबीमध्ये जे जसे जाडसर असे असे येतात ना, असे काडीसारखे असतात बघा पत्ताकोबीमध्ये, ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. त्यामुळे भाजी आपली लवकर शिजत नाही. देठ असल्यासारखं असं गोबीमध्ये येत असते ना, ते आपल्याला काढून घ्यायचं. त्यामुळे आपली भाजी लवकर शिजणार नाही. मी इथे पाणी घेत आहे. मी इथे पाणी घेत आहे. पाणी घेतलेलं आहे. पाण्यामध्ये आपल्याला गोबी टाकायची. गोबी अशी पूर्ण भिजली पाहिजे. पाणी वर राहिलं पाहिजे गोबीच्या. एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे गोबीमध्ये. त्यामुळे आपली गोबी अशी कडक होते पाण्यामध्ये टाकली की. त्यामुळे पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी आपली फोडणी दही होईपर्यंत आपल्याला पाण्यामध्येच ठेवायची 10-15 मिनटं. तोपर्यंत आपली इकडं भाजीची तयारी होते. तोपर्यंत आपल्याला पाण्यामध्येच ठेवायची. मी इथं कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. मी इथं तेल घेतलेलं आहे. कडलेलं तेल आहे माझ्या कढईमध्ये होत. त्याच्यामध्येच मी भाजी करायले बघा. तेल घेतलं, त्यामध्ये मी कांदा टाकला. कडलेलं तेल घेतलं होतं त्यामुळे लालसर तेल दिसत आहे. त्यामध्ये मी कांदा भरपूर घातलेला आहे. मस्त असा कांदा परतवून घ्यायचा आहे आपल्याला. छान असा बघा लालसर असा कांदा झालेला आहे आपला. मी लालसर कांदा इथे परतून घेतला. त्यामध्ये मोहरी आणि जिरं घातलेले आहे बघा. आता मी याच्यामध्ये लसूण टाकत आहे. लसूण घालायचं आहे बघा. मस्त असं परतून घेतला. लसूण पण लालसर झाला. मी कोथिंबीर टाकलेली आहे थोडीशी. असं परतून घेऊया आपण मस्त असं 10-15 सेकंद. बघा तेल सुटायला लागलेलं आहे बघा. एवढंच तेल खूप होतं, कारण की नंतर भाजी तेलकट होते आपली. तेल खूप जास्त होते. मी चटणी लाल तिखट घातलेलं आहे यामध्ये भाजीमध्ये बघा. आता हळद टाकत आहे, मीठ चवीनुसार. तुमच्या भाजीप्रमाणे तुम्ही टाकू शकता यामध्ये. आपली गोबी आता पाणी सगळं भाजीतलं आपल्याला काढून घ्यायचं पत्ताकोबीतलं पूर्ण. आणि भाजी आपल्याला लगेच पाण्यातून काढून आपल्याला कढईमध्ये टाकायची आहे बघा. अशी परतून घ्यायची सारखी. ठसका उठते. फुल गॅस ठेवायचा नाही आपल्याला, मिडियम गॅस करायचा आहे. भाजी करपू पण शकते त्यामुळे कमी गॅस करायचा आपल्याला. मस्त असं खालीवर करून घ्यायचं, परतवून घ्यायचं. छान बघा भाजीला आपला कलर किती छान आलेला आहे. काहीच नाही घरातूनचे त्याच्यातूनच आपण चटणी मीठ वगैरे इथे टाकूनच भाजी बनवलेली आहे. किती छान झालेली आहे बघा. मसाले तर आपण वापरलेले नाहीत भाजीला, तरी किती छान आपल्या भाजीला कलर आलेला आहे बघा. आणि किती छान, खूप टेस्टी भाजी लागते. नक्की तुम्ही ट्राय करा. मसाले तर मी बिलकुल वापरतच नाही. बघा आपल्या भाजीला किती छान कलर आलेला आहे बघा. स्किप न करता पूर्ण बघा. मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे बघा. अशी भाजी परतून घ्यायची आपल्याला. 2-3 मिनटानंतर चेक करत राहायची, कारण की आपली बुडाला भाजी लागू शकते. त्यामुळे पाणी इथं आपण घातलेलं नाही, त्यामुळे भाजी करपण्याची शक्यता असते. भाजी आपल्याला थोडंसं अशी कच्ची वाटत आहे, त्यामुळे मी प्लेट ठेवून वर पाणी ठेवत आहे. याने भाजी आपली लवकर शिजते आणि खूप छान शिजते. ज्याला कुणाला कच्ची, साधारण बऱ्याच जणांना भाजी आवडते, त्यांनी पाणी ठेवलं नाही तरीही पण चालते, कारण की भाजी आपली शिजलेली आहे. 20% कच्ची आहे, त्यामुळे मी पाणी ठेवलं होतं. 2 मिनटं बघा. आता आपली भाजी मस्त अशी शिजलेली आहे बघा, छान अशी. नक्की तुम्ही ट्राय करा ही भाजी. पण मी वरून थोडंसं जिरा पावडर टाकलेलं आहे. खूप छान आपली भाजी